नमस्कार, मी श्रद्धा. मी सध्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात आहे. आमचं घर पुण्यात आहे आणि जागा बरीच मोठी आहे. म्हणून माझी खूप जीवाभावाची मैत्रीण प्रिया रोज माझ्याकडे अभ्यासाला यायची. आम्ही दोघी मिळून नोट्स बनवायचो, प्रॉब्लेम सोडवायचो आणि खूप गप्पा मारायचो. प्रियाचा भाऊ रोहन रोज तिला सोडायला यायचा. सुरुवातीला तो फक्त गाडीतून उतरून "प्रिया लवकर ये" असं म्हणायचा आणि नंतर तिला न्यायला यायचा. मी त्याच्याशी फारसं बोलत नव्हते, फक्त हाय बाय एवढंच. रोहन उंच, देखणा, गोरा आणि खूप शांत स्वभावाचा होता. इंजिनिअरिंगच्या शेवटचं वर्ष चाललं होतं. त्याचे केस थोडे लांब आणि नेहमी नीटनेटके. तो कधीही घाईघाईत दिसत नसे. प्रिया सांगायची, "माझा भाऊ खूप रिसर्च करतो, पुस्तकं वाचतो." मी फक्त हसायची. एका दिवशी प्रिया लवकर आली होती. मी स्वयंपाकघरात चहा करत होते. रोहन बाहेर गाडीजवळ उभा होता. मी विचार केला, एवढा वेळ बाहेर का थांबतोय? मी त्याला आत बोलवलं. "रोहन, आत या ना, चहा घ्या." तो हलकेच हसला. "नको श्रद्धा, तुम्ही अभ्यास करत असाल." "अरे नाही, चला ना, एक कप चहा तरी घ्या." मी आग्रह केला. शेवटी तो आत आला. आम्ही तिघे डायनिंग टेबलवर बसलो. प्रिया आणि मी अभ्यासाबद्दल बोलत होतो. रोहन शांतपणे ऐकत होता. मग अचानक तो म्हणाला, "तुम्ही दोघी खूप मेहनत करताय. अभ्यास चांगला चाललाय." त्याची आवाजातली ती काळजी ऐकून मला बरं वाटलं. मी म्हणाले, "हो, पण कधी कधी कंटाळा येतो." तो हसून म्हणाला, "कंटाळा येईलच, पण ब्रेक घ्या. एखादं गाणं ऐका किंवा बाहेर फिरा." त्या दिवसापासून तो फक्त सोडायला येणारा प्रियाचा भाव न राहता आमच्यातला एक ओळखीचा माणूस झाला. रोज तो यायचा तेव्हा मी चहा तयार ठेवायची. कधी मी त्याला बिस्किट द्यायची. तो थँक्यू म्हणायचा आणि हलकेच हसायचा. त्याचे डोळे हसताना खूप सुंदर दिसायचे. हळूहळू आम्ही जास्त बोलू लागलो. एक दिवस प्रिया बाथरूममध्ये होती. तेव्हा रोहनने विचारलं, "श्रद्धा, तुला कोणते विषय आवडतात?" मी म्हणाले, "मला इंग्लिश आणि सायकोलॉजी आवडतं." "आणि तुला?" "मला टेक्नॉलॉजी आणि थोडं साहित्य." तो म्हणाला, "तू कधी तर ॲक्लिस्टिक वाचलंस का?" मी नाही म्हणताच तो म्हणाला, "एकदा वाच, खूप छान आहे." स्वप्नांबद्दल. त्यानंतर आम्ही पुस्तकांवर बोलू लागलो. मी त्याला माझ्या आवडीची पुस्तक दाखवली. त्याने एक पुस्तक हातात घेतलं आणि पान उलटले. त्याचे बोट पुस्तकावर फिरत असताना माझी नजर त्याच्या हातावर खिळली. मनात एक हलकं हलकं काहीतरी झालं. काय होतंय मला? तो फक्त प्रियाचा भाऊ आहे असं स्वतःला समजावून घेतलं, पण तरीही त्याची आठवण यायची. रात्री अभ्यास करताना त्याचे शब्द, त्याचं हसणं, त्याची शांत नजर यायची. प्रियाला कधीकधी मी विचारायचे, "तुझा भाऊ कसा आहे?" प्रिया हसायची, "साधा, पण खूप काळजी घेतो सगळ्यांची." एका संध्याकाळी प्रिया लवकर निघाली. रोहन थोडा उशिरा आला. मी एकटीच घरात होते. प्रिया गेली. त्याने विचारलं, "हो, तिला काही काम होतं?" "मग मी तुला त्रास देत नाही ना?" "अरे नाही, बसा ना, चहा करू." तो बसला. आम्ही दोघे बराच वेळ गप्पा मारत होतो. त्याने मला त्याच्या कॉलेजचे किस्से सांगितले. कधीकधी तो खूप गंभीर होऊन बोलायचा. आयुष्यात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. श्रद्धा, वेळ द्यायला हवा. मी त्याच्याकडे पाहत राहिले. त्याचे बोलण्याची पद्धत, त्यातली प्रामाणिकता मला आवडू लागली. तो उठताना म्हणाला, "उद्या भेटू, काळजी घे." त्या रात्री मला झोप लागेना. मनात विचार येत होते, रोहन वेगळा का वाटतोय? हे काय आहे? पण उत्तर मिळत नव्हतं. फक्त हलकंसं गोड वाटत होतं. असं हळूहळू आमच्यातली ओळख वाढत चालली. रोजची छोटी छोटी भेट, हसू, बोलणं, एकमेकांकडे पाहणं, सगळं खूप नैसर्गिक आणि हळूवार होतं. मी स्वतःला सांगायची, फक्त मैत्री आहे, पण मनात कुठेतरी एक वेगळी आशा जागी झाली होती. रोहनच्या सहवासात मला एक सुरक्षित, आनंदी आणि खूप खूप चांगलं वाटायचं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आकाश काळभोर दिसत होतं. मी आणि प्रिया अभ्यासाला बसलो होतो. रोहन नेहमीप्रमाणे तिला सोडायला आला होता. "आज पाऊस पडेल असं वाटतं," तो म्हणाला. प्रिया हसून म्हणाली, "पडेल तर पडू दे, आपण अभ्यास करू." दुपार संपत आली तेव्हा वादळ सुरू झालं. वारा जोरात वाहू लागला आणि मोठमोठ्या थेंबांनी पाऊस पडायला सुरुवात झाली. खिडकीतून बाहेर पाहताना मला थोडं गंभीर वाटलं. प्रिया म्हणाली, "आज लवकर घरी जायला हवं." पण अभ्यास चालू होता. 7:30 वाजेपर्यंत पाऊस इतका जोरात पडू लागला की रस्ते पाण्याने भरलेले दिसत होते. प्रियाचा फोन वाजला. तिची आई होती. "प्रिया, लगेच घरी ये, रस्ते बंद होत आहेत. गाडी अडकली तर काय करशील?" प्रिया चिंताग्रस्त झाली. "भाऊ, आपण लवकर निघूया." रोहन खिडकीपाशी उभा राहून पाय पाहत होता. "आता गाडी घेऊन जाणं धोक्याचं आहे, पण तुला घरी सोडवायलाच हवं." मी आई बाबांकडे पाहिलं. बाबा म्हणाले, "रोहन, आज रात्री इथेच राहा. सकाळी पाऊस थांबेल की जा." "प्रिया, मी तिला तिच्या घरी सोडतो." रोहन थोडा संकोचला. "काका, त्रास होईल." आई लगेच म्हणाल्या, "अरे त्रास कसला? गेस्ट रूम तयार आहे, राहा इथेच." शेवटी रोहनने मान्य केलं. प्रियाला बाबांनी गाडीने घरी सोडलं. मी आणि रोहन घरात एकटेच राहिलो. पावसाचा आवाज इतका मोठा होता
की बोलताना जरा जास्तच आवाज करावा लागत होता. मी त्याला म्हणाले, तुम्ही गेस्ट रूममध्ये जा, मी टॉवेल आणि ब्लँकेट देते. रोहन माझ्या मागे आला. मी रूम दाखवताना त्याला नवं ब्लँकेट आणि टॉवेल दिले. आरामात राहा, जेवण झाल्यावर बोलू. तो हलकेच हसला. थँक्यू श्रद्धा, तू खूप काळजी घेतेस. जेवणाच्या वेळी आम्ही 4 जण बसलो. आई बाबा रोहनशी बोलत होते. तो आपल्या अभ्यासाबद्दल, भविष्याबद्दल सांगत होता. मी शांत बसून ऐकत होते. त्याच्या बोलण्याची पद्धत, त्यातला आत्मविश्वास मला खूप आवडत होता. जेवण झाल्यावर आई बाबा लवकरच झोपायला गेले. तुम्ही दोघे थोडं बोलत बसा, पण लवकर झोपा, आई म्हणाल्या. आम्ही दोघे ड्रॉइंग रूममध्ये बसलो. दिवा मंद केला होता. बाहेर पाऊस अजून जोरात पडत होता. विजेची चमक आणि गडगडामुळे वातावरणाचं वेगळंच झालं होतं. रोहनने विचारलं, तुला पाऊस आवडतो का? हो, पण एकटी असल्यावर थोडं घाबर वाटतं, मी सांगितलं. हो हसला. आता मी आहे ना, घाबरू नकोस. आम्ही खूप गप्पा मारू लागलो. त्याने मला त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. कसे तो प्रिया भांडायचे, पण एकमेकांना खूप प्रेम करायचे. मीही माझ्या गोष्टी सांगितल्या. हळूहळू संभाषण खूप खोल गेलं. त्याने विचारलं, श्रद्धा, तुझं भविष्य कसं दिसतंय? मी थोडं लाजून म्हणाले, अजून ठरवलं नाही, पण आनंदात राहायचं, चांगल्या लोकांसोबत. तो माझ्याकडे एकटक पाहत होता. तू खूप साधे आणि प्रेमळ आहेस. हे गुण आजकाल दुर्मिळ आहेत. त्याचे शब्द ऐकून माझ्या गालावर लाली चढली. मी नजर खाली केली. एका वेळी त्याने माझा हात हातात घेतला. थंडी वाटते का? मी होकार दिला. त्याचे हात गरम होते. आम्ही असेच थोडा वेळ हातात हात घालून बसलो. पावसाचा आवाज, मंद प्रकाश आणि आमच्यातली शांतता, सगळं खूप रोमॅन्टिक वाटत होतं. मनात विचार येत होता, हा क्षण कधी संपणार नाही. रोहन हळू आवाजात म्हणाला, श्रद्धा, गेल्या काही आठवड्यात तुझ्याशी बोलताना मला खूप बरं वाटतं. तू मला समजून घेतेस. मी त्याच्याकडे पाहिलं. मलाही तसं वाटतं रोहन. तुझी शांतता आणि काळजी घेण्याची पद्धत खूप आवडते. आम्ही बराच वेळ बोलत होतो. त्याने माझ्या केसांवरून हात फिरवला. फक्त एक हलका स्पर्श, पण त्याने माझ्या शरीरात एक वेगळीच ऊब जागी केली. मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तो मला हळू जवळ ओढून घेतलं. आम्ही असेच मिठीत मारून बसलो. काही शब्द बोलले नाहीत, फक्त एकमेकांच्या उभेचा आनंद घेत होतो. रात्री 1 वाजता मी उठले. आता झोपायला जाऊया, तो म्हणाला. हो, पण झोप लागेल का कुणास ठाऊक. मी त्याच्या रूमपर्यंत सोबत गेले. दारात उभे राहून आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. त्याने माझ्या कपाळावर हळूच किस केलं. गुड नाईट श्रद्धा, स्वप्नात भेटू. मी माझ्या रूममध्ये आले, पण झोप लागेना. मनात रोहनचे शब्द, त्याचा स्पर्श, त्याची मिठी, सगळं फिरत होतं. पावसाचा आवाज अजून चालू होता. त्या रात्री मी प्रथमच इतक्या जवळून कोणाला अनुभवलं होतं. हृदयात एक गोड गोड भावना भरली होती. हे प्रेम तर नाही ना, असा प्रश्न मनात घोळत होता. पण उत्तर शोधण्यापेक्षा त्या भावनेत हरवून जायला बरं वाटत होतं. मध्यरात्री उलटून गेली होती. पावसाचा आवाज अजूनही खिडकीवर थापडा मारत होता. मी अंथरुणावर तळमळत होते. झोप तर दूरच होती. रोहनचे शब्द, त्याची मिठी, कपाळावरचा हलका स्पर्श, सगळं मनात गरगरत होतं. शेवटी मी उठले आणि पाणी प्यायला स्वयंपाकघराकडे गेले. जाताना रोहनच्या गेस्ट रूमसमोरून गेले. त्याचा दरवाजा अर्धा उघडा होता आणि आतून मंद प्रकाश येत होता. मी हलक्या आवाजात विचारलं, रोहन, झोप लागली नाही का? तो लगेच बेडवरून उठला. नाही, तुलाही नाही वाटत? त्याने हसत विचारलं. मी थोडं लाजून आत आले. आम्ही दोघे खिडकीजवळ उभे राहिलो. बाहेर विजा चमकत होत्या आणि पाऊस जोरात पडत होता. वातावरणात एक वेगळीच जादू होती. रोहनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात खूप गहन भावना दिसत होती. श्रद्धा, आजची रात्र खूप खास आहे, तो हळू आवाजात म्हणाला. तुझ्यासोबत असल्यावर सगळं काही वेगळं वाटतं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी काहीच बोलले नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिले. त्याने हळूच माझा हात हातात घेतला आणि जवळ ओढलं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. त्याचे हात माझ्या पाठीवरून हळूहळू फिरत होते. त्या स्पर्शात प्रेम, काळजी आणि एक वेगळीच ऊब होती. मी तुझ्याबद्दल खूप विचार करतोय गेल्या काही दिवसात, तो कुजबुजला. तुझं हसणं, तुझी बोलण्याची पद्धत, तुझा साधेपणा, सगळं मला आवडतं. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून सगळं सुंदर झालं. मी त्याच्या मिठीत घट्ट बिलगले. मलाही तसंच वाटतं रोहन. तुझ्यासोबत असताना मला सुरक्षित आणि आनंदी वाटतं. कधीकधी वाटतं हे सगळं स्वप्न तर नाही ना. तो माझ्या केसात हात फिरवत म्हणाला, हे फक्त स्वप्न नाही श्रद्धा, हे खरं आहे. मग त्याने माझं तोंड वर केलं आणि हळूच कपाळावर एक किस केलं. त्यानंतर गालावर, नंतर डोळ्यावर. प्रत्येक किस इतकी प्रेमळ आणि हळुवार होतं की त्या डोळ्यांनी पाणी आलं. मी त्याच्या गळ्यात हात टाकले. आमचे ओठ एकमेकांना भेटले. ती पहिली खरी किस, गोड, लांब आणि भावनांनी भरलेली. वेळ थांबल्यासारखं वाटलं. तो मला हळूच उचलून बेडवर घेऊन गेला. आम्ही एकमेकांना घट्ट मिठीत घेतलं होतं. त्याचे हात माझ्या पाठीवर,
केसांमध्ये फिरत होते. मी त्याच्या छातीवर हात फिरवत होते. शब्द कमी होते, पण स्पर्श खूप बोलत होते. त्याने मला इतक्या प्रेमाने, इतक्या काळजीने स्पर्श केला की मला खरंच परम सुख काय असतं ते प्रथमच कळालं. ते सुख फक्त शारीरिक नव्हतं, ते भावनिक होतं. तो प्रत्येक क्षणी विचारत होता, ठीक आहे ना, तुला आवडतंय ना. त्याची काळजी मला अधिक जवळ आणत होती. आम्ही एकमेकांना पूर्णपणे समर्पित केलं होतं. पावसाचा आवाज, आमच्या हृदयाची धडधड आणि प्रेमाची लहर सगळं एकत्र मिसळत होतं. मी त्याच्या कानात कुजबुजले, रोहन, तू मला इतकं सुख देतोस की शब्दात सांगता येणार नाही. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू माझी आहेस श्रद्धा. मी तुला कधी दुखवणार नाही. तुझं हास्य, तुझं सुख हे सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत राहिलो. तो माझ्या केसातून हात फिरवत होता. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याची ऊब घेत होते. कधी कधी आम्ही हसलो, कधी गप्पा मारल्या, कधी फक्त शांत राहिलो. त्या रात्री मी खरोखरच प्रेम काय असतं ते अनुभवलं. केवळ शारीरिक जवळीक नव्हती, तर दोघांचं मन, हृदय आणि आत्मा एक झाले होते. रात्री 3 वाजता आम्ही थोडे थकून पण आनंदाने भरून गेलो. रोहनने मला एक घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, झोप आता, मी तुझ्याजवळच आहे. मी त्याच्या कुशीत शिरले. त्याच्या हाताखाली डोकं ठेवून मी झोपले. मनात एक गोड शांतता होती. त्या पावसाच्या रात्री रोहनने मला खरंच आत्मिक सुखाची ओळख करून दिली होती. ते सुख प्रेमातून जन्मलं होतं, विश्वासातून वाढलं होतं आणि काळजीतून पूर्ण झालं होतं. सकाळ होईपर्यंत मी त्याच्या मिठीत सुरक्षित आणि प्रेमाने भरलेले होते. सकाळचे किरण खिडकीतून आत आले. पाऊस थांबला होता. मी रोहनच्या कुशीतच जागी झाले. त्याचे हात अजूनही माझ्या भोवती होते. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. झोपेतच तो शांत आणि दिखण दिसत होता. काल रात्री घडलेल्या सगळ्या आठवणी मनात तरळल्या. लाज वाटली, पण त्याहून जास्त आनंद आणि समाधान झालं. मी हळूच त्याच्या गालावर हात फिरवला. रोहन जागा झाला आणि मला पाहून मोठा हसला. गुड मॉर्निंग माझ्या जीवा, तो म्हणाला आणि मला घट्ट मिठी मारले. काल रात्री खूप खास होती. मी लाजून त्याच्या छातीवर तोंड लपवले. हो, मी कधी विसरणार नाही. तो माझे केस कुरवाळ्यात म्हणाला, मीही नाही. हे सगळं खरं आहे श्रद्धा, मी तुझ्याशी प्रेमात पडलोय. आम्ही थोडा वेळ असेच बोलत राहिलो. त्याने मला खूप काळजीने विचारलं, तुला काही राग आला नाही ना. मी कधी तुला दुखवू इच्छित नाही. मी त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाले, राग कसला, मी सुद्धा तुझ्याशी खूप खूप प्रेम करते. आम्ही तयार होऊन खाली गेलो. आई बाबा ब्रेकफास्ट करत होते. आम्हाला पाहून आईने हलके स्माईल केली. पाऊस थांबला का, बाबांनी विचारलं. रोहनने उत्तर दिलं आणि आम्ही सर्वजण जेवायला बसलो. वातावरणात एक वेगळीच ऊब होती. दुपारी रोहन प्रियाला घरी सोडायला गेला. मी घरातच थांबले. मनात थोडं टेन्शन होतं. प्रियाला काय वाटेल. संध्याकाळी रोहन परत आला. त्याच्यासोबत प्रिया देखील होती. प्रिया मला पाहताच हसली. काय गं, काल रात्री काय चाललंय. मी घाबरून तिच्याकडे पाहिलं. रोहन हसत म्हणाला, प्रिया, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. आम्ही तिघे बसलो. रोहनने सगळं सांगितलं. आमची हळूहळू वाढलेली ओळख, कालच्या रात्रीची जवळीक आणि आमचं प्रेम. प्रिया सुरुवातीला आश्चर्याने बघत राहिली, मग मोठा आनंद झाला. वा, माझा भाऊ आणि माझी बेस्ट फ्रेंड, हे तर स्वप्नासारखं आहे. तिने आम्हाला घट्ट मिठी मारली. मी खुश आहे, पण काळजी घ्या दोघांनी. त्यानंतर आम्ही आईबाबांशी देखील बोललो. बाबांनी रोहनला विचारलं, तुझ्या मनात काय आहे. रोहनने स्पष्ट सांगितलं, काका, मी श्रद्धाला खूप प्रेम करतो. तिला सुखी ठेवण्याची जबाबदारी मी घेतो. आईबाबांनी आशीर्वाद दिला, दोघेही चांगले आहात, पण अभ्यास आणि करिअर पाहिलं, असंही सांगितलं. त्या दिवसानंतर आमचं आयुष्य खूप सुंदर झालं. रोहन रोज यायचा. आम्ही एकत्र अभ्यास करायचो, फिरायला जायचो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचो. तो मला नेहमी सांगायचा, तू माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम भाग आहेस. मी त्याला म्हणायचे, तू मला पूर्ण केलंस. एका संध्याकाळी आम्ही बाल्कनीत बसलो होतो. त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, श्रद्धा, भविष्यात काय करायचं ते एकत्र ठरवू. तुझ्यासोबत प्रत्येक पाऊल टाकायचं आहे. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. हो, एकत्र. कालची ती पावसाची रात्र आमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरली. त्या रात्री मला मिळालेलं परमसुख फक्त शारीरिक नव्हतं, तर एक दीर्घकाळ टिकणारं प्रेम, विश्वास आणि साथ होतं. रोहनने मला एक शिकवलं की खरं सुख म्हणजे एकमेकांना समजून घेणं, काळजी घेणं आणि एकत्र वाढत राहणं. आजही तेव्हा पाऊस पडतो, तेव्हा आम्ही दोघे एकमेकांकडे पाहून हसतो. ती रात्र आठवते आणि मन भरून येतं. आमचं प्रेम हळूहळू वाढत आहे. भविष्यात काय आहे कुणास ठाऊक, पण एक गोष्ट नक्की, आम्ही एकत्र आहोत आणि हे पुरेसं आहे. प्रिया आमची सगळ्यात मोठी समर्थक झाली. आमच्या सर्व मित्रांना आनंद झाला. आयुष्य सुंदर, प्रेमाने भरलेलं आणि आशेने उजळलेलं झालं.